आपण आहोत माणगावच्या डम्पिंग ग्राउंडवरती। माणगावला भेडसावणारा सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे डम्पिंग ग्राउंडचा। इथून डम्पिंग ग्राउंडच्या कचऱ्याला आग लागल्यावरती जो धूर येतो तो संपूर्ण शहरामध्ये पसरतो आणि ही जी दुर्गंधी असते ती संपूर्ण शहरामध्ये पसरते। आपण आता हा परिसर पाहत आहोत। या परिसरामध्ये कचऱ्याचे मोठे ढीग लागलेले असायचे, परंतु आता तुम्ही पाहिलं तर येथील कचरा बायोमायनिंग करत असताना नगरपंचायततर्फे जी बायोमायनिंग चालू आहे त्यातून आता हे कचऱ्याचे ढीग काढण्यात आलेले आहेत। अजून देखील जमिनीवरती थोडासा कचरा आहे, तो येत्या 6 ते 7 दिवसामध्ये हा कचरा जो आहे हा कचरा पूर्णतः निघेल अशा पद्धतीचं माणगावच्या नगरपंचायतीचे मुख्याधिकारी जे आहेत ते सांगत आहेत। तर आपण वाट पाहूया की हा कचरा कधीपर्यंत निघेल। यासाठी आपण सतत शक्ती न्यूज मराठीच्या माध्यमातून पाठपुरावा करत आहोत। तसेच ज्येष्ठ पत्रकार रवींद्र कुएसकर हे ज्या वेळेला ग्रामपंचायत आहे त्यावेळेपासून जे डम्पिंगचं इथे कचरा टाकला जातो तो कचरा नीट पद्धतीने इथून काढण्यात यावा किंवा त्याच्यावरती प्रोसेसिंग व्हावी यासाठी ते सातत्याने प्रयत्न करत होते। तर हे खूप मोठं यश जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे। योग्य पद्धतीने आता इथे काम चालू आहे अशा पद्धतीचं आपल्याला दिसतंय। माणगावचे माजी नगराध्यक्ष जे आहेत ज्ञानदेव पवार यांच्या कार्यकाळामध्ये या कचऱ्याचा डम्पिंगचा प्रश्न जो होता त्याच्यावरती काम करण्याचं ठरलेलं होतं। तसंच शर्मिला सुर्वे या माणगाव नगरपंचायतीच्या सध्याच्या नगराध्यक्ष आहेत, त्यांच्या कार्यकाळात हे काम पूर्ण होताना आपल्याला दिसत आहेत। यासाठी कुठलाही पक्ष किंवा कुठलेही मतभेद जे आहेत ते बाजूला ठेवून, राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्वच प्रकारच्या जे राजकीय प्रतिनिधी आहेत त्यांनी राजीवजी साबळे यांच्या नेतृत्वामध्ये पुढाकारामध्ये हा डम्पिंगचा प्रश्न माणगावमधून कायमचा सोडवावा यासाठी प्रयत्न केलेले आपल्याला इथे दिसत आहेत।